नमस्कार मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। नुकताच राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल झालेला आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ऐवजी आता दत्ता भरणे यांना कृषी मंत्री पद दिलेलं आहे। आता ही फेरबदल का झाला हे तर तुम्हाला माहितच आहे। माणिकराव कोकाटे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शेतकऱ्यांच्या विरोधाची भूमिका, मी स्पष्ट सांगतो, ते माणूस काय चांगला नव्हता। दत्ता मामा भरणे आले, मंत्रिमंडळात फेरबदल झाला, ही चांगली गोष्ट झाली। आता दत्ता मामा भरणे चांगलं काम करतील ही अपेक्षा आहे। परंतु राज्य सरकारनं सर्वात प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला होता। अद्यापर्यंत तो शब्द पूर्ण झाला नाही। बच्चूभाऊ कडूंनीही आतापर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लावून धरलेला आहे। तुम्ही बच्चूभाऊ कडूंच्या समर्थनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्वतः तुम्ही घरचा विचार न करता, मुलाबाळांचा विचार न करता टावरवर चढले होते। त्या संदर्भामध्ये आणि कर्जमाफी संदर्भामध्ये काय सांगाल? शेतकऱ्यांना कर्जमाफी विधानसभेच्या याच्यात मागितली बी नव्हती। स्वतःहून आजचे फडणवीस साहेब शेतकऱ्यांची 7-12 कोरा म्हणत माईकवर बोलत होते। योगायोग असा की शेतकऱ्यांच्या जूनच्या अवस्थेचा, पिकाची अवस्था, आतापर्यंतच्या कर्ज प्रकरणाची अवस्था सगळी जर चेक केली तर नितांत कर्जमाफीची गरज आहे। म्हणून बच्चूभाऊ कडू यांनी आमरण उपोषण केलं होतं मोसरीला, आणि त्या उपोषणाला तेही सन्माननीय माजी मंत्रिपदावर राहिलेले व्यक्तिमत्व आहेत। त्यांना शेतकऱ्याच्या रस्त्यावरल्या लढाईसोबत मंत्रालयीन कामकाजाचाही अभ्यास आहे आणि कुठं घोडं पाणी पेंड खाते हे त्यांना माहित आहे। म्हणूनच त्यांनी हे उपोषणाचं अस्त्र वापरलं होतं। मंत्री असणाऱ्या, शेतकऱ्याप्रती तळमळीनं आमदार 4-2 वेळेस असणाऱ्या माणसाची दखल 5-5 दिवस उपोषण करून सुद्धा हे सरकार घेत नव्हतं। म्हणून मी 6व्या दिवशी बच्चूभाऊच्या समर्थनात आमच्या इथल्याच टावरवर चढून लक्षवेधी करण्याचा प्रयत्न केला होता। मला सन्मान्य बच्चूभाऊनी तिथून फोन तिथल्या एका कार्यकर्त्याच्या हाताने लावला होता। त्यांच्याच सांगण्यावर मी खरं तर उतरलो, पण तो विषय सन्मान्य तहसीलदार महोदय, कलेक्टर साहेब यांना सांगितला नाही। मला त्यांचाही फोन येऊ लागला, पण माझंही म्हणणं, आम्ही बच्चूभाऊच्या समर्थनात टावरवर चढलो, याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि मंत्रालयीन कलेक्टर साहेबांनी तो मंत्रालयात अहवाल द्यावा। त्यातूनही समर्थन बच्चूभाऊला मिळतंय आणि हा विषय फक्त बच्चूभाऊच्याच आंदोलनाचा नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची भावना कर्जमाफीच्या बाबतीत आहे। या मुद्द्यावर आम्ही टावरवर चढलो होतो। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेब असं म्हणतात की कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, सध्या तरी कर्जमाफीचा विषय नाही, शेतकऱ्यांना तुम्ही तुमचे कर्ज भरा। राज्याच्या अर्थमंत्र्याशी आम्ही चर्चा का करायची? राज्याच्या कृषी मंत्र्याशी आम्ही चर्चा का करायची? कारण प्रमुखच शब्द देऊन जाते आणि त्याला त्याचं नियोजन नसते। म्हणजे हे सरकार नियोजन नसलेलं सरकार आहे। त्यांना येतात किती जातात किती याची अक्कल नसेल ना। मग शेतकऱ्याचं फक्त मत घ्यायचं का? त्याचे फक्त भाव पाडायचे का? त्याच्या जमिनी फक्त शासकीय रोड मध्ये घ्यायच्या का? म्हणजे वेगवेगळ्या योजनांमध्ये प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याची लुटण्यासाठी आणि त्याला काय द्यायचं म्हणलं की हे कायद्यावर बोट ठेवणार, हे पटणार नाही, चालणार नाही। आम्ही आणि मनोज दादा सुद्धा बच्चूभाऊ साठी तिथं पोहोचले होते आणि आरक्षणाची बाजू आरक्षणाच्या पद्धतीने लढू, पण आम्ही पहिल्यांदा शेतकरी आहेत, मग कुणबी आहेत, ही रोल मनोज दादाचा होता, स्पष्ट होता आणि आम्ही त्याच भूमिकेत। तर आता अखेर 2 ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा किंवा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जा, असा शेवटचा अल्टिमेटम राज्यमंत्री बच्चूभाऊ कडूंनी सरकारला दिलेला आहे, माजी राज्यमंत्री। त्यामुळे सरकार बच्चूभाऊ कडूनचं जे अल्टिमेटम आहे त्यांना कितपर्यंत योग्य समजतं आणि कर्जमाफी करेल का सरकार? करावंच लागेल, कारण सरकार काय करते हे पाहत बसणार नाही शेतकरी। बच्चूभाऊ म्हणेल ती पूर्व दिशा शेतकऱ्याची ठरलेली आहे। ज्या पद्धतीने मराठी आरक्षणासाठी मनोज दादाचा शब्द प्रमाण मानायले, बच्चूभाऊ साठी शेती करणारा प्रत्येक जण त्याच पद्धतीने रस्त्यावर दिसत। आतापर्यंत राज्याच्या राजकारणामध्ये कधीही न घडलेली गोष्ट ती विधानसभेमध्ये घडलेली आहे। तुम्ही पाहिलंच आहे, पावसाळ्या अधिवेशनामध्ये कुणी तंबाखू खाते, शेतकऱ्यांचे विषय वेगळेच, पण ते कुणी मारहाण करते, कुणी तंबाखू खेळते, कृषी मंत्री रमी खेळतात। हे सगळं विषय पाहून तुम्हाला काय वाटलं? फक्त उघड झालंय इतकंच वाटतं, कारण हे आधी तेच करत आलेले लोक आहेत। यांना तिळभर शेतकऱ्याची काळजी नाही। यांच्या अंधारातल्या धंद्याला तिथं जरासा तुम्ही प्रकाश जोतात आणला तो विषय। आणि सर्वप्रथम आभार तिथल्या त्या मीडियाचे जे कॅमेऱ्यातून कैद झालं ते व्हायरल करण्यात यशस्वी झाले, कारण सरकार यांचं गल्ली ते दिल्ली हे ते कैद करू शकले नाहीत आणि ही गोष्ट फुटली, तुमच्या आमच्यापर्यंत कळाली। पण सरसगट या सरकारमधले व्याभिचारी
शाहूकारी, बलात्कारी, म्हणजे एक गुण नसेल ते पापी, असे लोक आज मंत्रालयामध्ये मंत्रिपदावर आहेत. फक्त उघड्या डोळ्याने शेतकरी हातबल होऊन या गोष्टी बघायला त्याच्या हातात काय राहिलेलं नाही. पण रस्त्यावरली लढाई म्हणून बचूभाऊ लढतात, त्यांच्या आव्हानाला संख्या दिसेल शेतकऱ्यांची. काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत मुंबई तक या न्यूज चॅनलने घेतली आणि तिथलचे पत्रकार त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर प्रश्न विचारला. त्यामुळे गोल गोल उत्तर देत फडणवीस असं म्हणले की यावर्षी पीक पाणी चांगलं आलेलं आहे. जर पुढच्या वर्षी दुष्काळ पडला तर करायचं काय? त्यामुळे यावर्षी काय कर्जमाफी शक्य नाही. त्यामुळे आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये शेती क्षेत्रामध्ये 25,000 कोटीची गुंतवणूक करतोय आणि वर्षाला 5,000 कोटीची गुंतवणूक करतोय. परंतु कर्जमाफी हा विषय वेगळा आहे. शेती करणं शेतकरी सोडून देईल, शेती पडीत ठेवलं आणि शासनाला फुकट जगवा म्हणेल. कारण आता शेतकऱ्याजवळ दुसरा पर्याय राहिला नाही. आणि ही व्यवस्था ग्रामीण भागातूनच काम करते. कुठल्याच उद्योगपत्याचा म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीशिवाय रस्ते गेले नाही, लाईट गेली नाही, किंवा शेतकऱ्याच्या सहकार्याशिवाय हा राज्य चालत नाही. शेतकरी फक्त महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यासारखं शेतकऱ्याचं तिसरं नेत्र उघडण्याची वेळ सरकारनं आणू नये. शेतकरी यांच्या असणारे सगळे बोलविते धनी आहेत ना, यांचा धंदा बंद करेल, एवढंच मी सांगू शकतो. नक्कीच भाऊ, तुम्ही असेच शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडत राहा, कारण की शेतकऱ्यांच्या विषयावरती बोलणारा कोणीच नाही. त्यामुळे नक्कीच जे आतापर्यंत आंदोलन झाली पुढे होतील त्या आंदोलनामध्ये तुम्ही 100% सहभागी व्हाल अशी शेतकऱ्यांची आणि माझी अपेक्षा आहे. त्यामुळे माझा तुम्हाला असाच सल्ला असेल की इथून पुढेही तुम्ही असेच शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. शेतकऱ्यासाठी 18 केसेस अंगावर घेतलेल्या आणि पर्सनली रावसाहेबजी दानवे आणि फडणवीस साहेब पर्सनली त्यांच्या व्यक्तिगत केसेस माझ्यावर आहेत. त्यापेक्षा त्यांची जास्त ओळख करून घ्यायची गरज नाही. तुम्ही ज्या वेळेस असं सहकार्य मीडियाने करावं हीच तुम्हाला विनंती. शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही खूप सुंदर पद्धतीने मांडतात, त्याबद्दल आपल्या चॅनलचं फार फार आभार.